पाय आठविले मणी बोले अमृत वचनी तया प्रती तया प्रती तया प्रती रामकृष्ण
गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास परणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास परणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी विढल विभुंबेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृतकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी विढल प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ। आज आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत। सर्वांना निमित्त तरी माहिती आहे, बरोबर आहे ना? म्हणून तर महाराज अविनाश महाराज आवर्जून हा अभंग निवडला। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा अभंग आहे, सर्वांच्या पाठातला आहे, परंतु त्या अभंगाकडे सर्वांची पाठ आहे, बरोबर आहे ना? तो अभंग
सर्वांच्या पाठातला आहे, परंतु अभंगाकडे सर्वांची पाठ आहे. बरोबर आहे ना? असो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पहिल्याच चरणात सांगतात, माझ्या वडिलांची मिरासिगा. या अभंगातला सर्वात महत्वाचा शब्द जो आहे तो आहे मिरासी. मिरासी म्हणजे परंपरा. माझ्या वडिलांसाठी मी काय करतोय आणि वडील गेल्यानंतर त्यांच्यासाठी हे आजचं 12वं पुण्यस्मरण आहे. बरोबर आहे ना? हे महाराज होत नाही, 10व्याची पंचायत झाली आज. बरोबर आहे ना? 10व्याची पंचायत झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 12 वर्ष हे कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी तसं धाडसी माणूसही लागतो आणि त्याच्यामध्ये तशी धमकही लागते. तशी या दोघांमध्ये धमक आहे, मारुती दादा आणि महेश दादा. बरोबर आहे ना? कारण कोणाच्याही घरी भजन होत, कोणाच्याही घरी भजन होत, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदना. बरोबर आहे ना? तसंच जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस वैकुंठाला गेले होते, आजही त्या दोन्ही दादांना दोन्ही भावांना वाटत असेल की माझे बाबा कुठे गेले. बरोबर आहे ना? आज 12 वर्ष झालं, एकही मेसेज नाही बाबांचा, एकही कॉल नाही, एकही कानावरती शब्द नाही. तसंच जगद्गुरु तुकोबराय माझे वैकुंठ गमन झालं होतं त्यांचं. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले होते त्यावेळेस भागीरथीने धावा केलता, माहितीये का? बाबा गेले कोण्या गावा, 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 बाबा बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीने सुद्धा धावा केला होता.
वर्ष श्राद्ध, त्यानंतर प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, तृतीय पुण्यस्मरण. आज हे 12वं वर्ष आहे, म्हणजे एक तप पूर्ण झालंय. बरोबर आहे ना? एक तप पूर्ण झालंय. दादा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण का तर आज परिस्थिती बघतोय आपण 10व्याला सुद्धा 10वा सुद्धा करणं अवघड झालेलं आहे. कारण का? महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणसाल महाराज असे का करतायत, कारण रात्री सलाईन लावली, आता कीर्तनाला उभा राहिलं. त्यामुळे सर्वांनीच थोडस समजून घ्या. असो विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, आतापर्यंत इथं बसलेले जेवढ्यांनी जसं जीवन जगले ते आपण तपासून पहा, आपण बरोबर आहे का? काय म्हणतोय? तपासून पहा आपण बरोबर आहात का? तसंच तुकोबराय सुद्धा सांगतात की माझ्या वडिलांची मिरासिगा देवा. असं का बरं म्हणले जगद्गुरु तुकोबराय? जगद्गुरु तुकोबरायांची 8वी पिढी आहे ती. जगद्गुरु तुकोबरायांची 8वी पिढी आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की भगवंता बरोबर भांडण करतायत. काय करतायत? भांडण करतात. भगवंता मी आज ही सेवा करत नाही. तसंच दादाही आज म्हणू शकतात की मी आज ही सेवा करत नाही, गेले 12 वर्षापासून मी सेवा करतोय. अभंगाचं प्रथम चरण. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हटलं मी की तुम्ही
प्रत्येकाने आतापर्यंत जेवढं आयुष्य आलंय, कोण 50 वर्ष आला असेल, कोण 30 वर्ष आला असेल, कोण 33 वर्ष आला असेल, कोण 35 वर्ष आला असेल. या 35 वर्षामध्ये आपण काय कर्म केलं? काय म्हणतोय? काय कर्म केलं? माझे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा संसार सोडून परमार्थ करत होते, बरोबर आहे ना? म्हणून तर म्हटलं या जगात कोण कोणाचं नसते. आणि खरं आहे ते नाही रे, नाही नाही रे, पण बापाची जाणीव असलेलं हे कुटुंब आहे बर का. आपण वर्षश्राद्ध किंवा पुण्यस्मरण घालतो. आज 12वं पुण्यस्मरण आहे. महत्वाची गोष्ट आपण घालतो यामध्ये काही नवल नाही. माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्या वाड्यामध्ये पितृपक्षामध्ये जेवायला घातलेलं आहे, अन्नदान केलेलं आहे, ज्ञानदान केलेलं आहे, बरोबर आहे ना. माझ्या नाथ महाराजांनी पितृपक्षामध्ये ब्राह्मण जेवायला घातलेले, बरोबर आहे ना. ब्राह्मण जेवायला घातलेले, परंतु त्या ब्राह्मणांचा सुद्धा थाट लय मोठा. पाहुणा म्हणले की त्याचा थाट मोठाच असतोय, बरोबर आहे ना. मग माझ्या नाथ बाबांनी ज्यावेळेस पितृपंधरावळ्यामध्ये ब्राह्मण जेवायला बोलवलेले घरी, त्यावेळेस ब्राह्मणांना जेवू घालायच्या वेळेस त्यांना सांगितलं की ओ उद्या आमच्या वाड्यामध्ये या. पितृपक्षाचा 15वाडा आहे. आपल्याकडे काय महाळच म्हणतात ना, महाळ. आम्हाला चांदीच्या ताटामध्ये जेवण करायचंय. काय करायचंय? चांदीच्या ताटात जेवण करायचंय. पण माझे नाथ बाबा पहिल्यापासूनच दानशूर होते, बरोबर आहे ना. मग त्यांनी चांदीचं ताट नाही, सोन्याच्या ताटामध्ये जेवण दिलं. त्यांना काय केलं? सोन्याच्या ताटामध्ये जेवण दिलं. पण त्यातला एक ब्राह्मण खोडील होता. तो शेजारच्या ब्राह्मणाला म्हणत होता, होय र, हे चमचा आहे सोन्याचा, त्याला हिरा आहे, मग हाणूया का? अरे म्हणला, ताट जेवण झाल्यानंतर घ्यायचं, बाहेर न्यायचं, धुवायचं म्हणून आणि घेऊन जायचं. तर पहिल्यापासून परंपरा आहे. गेले 500 वर्ष झाले तेव्हापासून पितृ जेवायला घालतात, बरोबर आहे ना. 500 वर्षापासून ही परंपरा आहे. मग त्यावेळेस त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये एक विचार येतो की बाबा नाही, आपण हा चमचा घेऊन जाऊया. कशाचा आहे? सोन्याचा आहे. बोलत चला सगळ्यांनी, नाही काय जमलं तर असं तरी करा.
मला ते पण चालतं, नाही बोललात तरी चालेल. मग सोन्याचा चमचा त्यानं घेतला आणि धोत्राच्या इथं खोचला. खोचल्यानंतर तो बाहेर आला आणि परत एका ब्राह्मणाला सांगत होता, होय रे, मी चमचा घेतलाय, चोरलेला आहे मी. अरे बाकीचे ब्राह्मण म्हणले, अरे कसा काय चोरला तू, कसा काय चोरला? पण त्यावेळेस ताट उचलताना देव तिथं कामाला होता. श्रीखंड्या देव तिथं कामाला होता. कामनीने पाणी जागरी चक्र पाणी आहे. देव साक्षात स्वतः पाणी भरायला माझ्या नाथ महाराजांच्या घरी होता. बरोबर आहे ना? कावडीनं पाणी भरलं आणि ज्यावेळेस ताट उचलत होता ब्राह्मण, त्यावेळेस देवानं काय सांगितलं, खाली ठेवा, उचलू नका ताट. तेव्हापासून परंपरा आहे. आता नाहीच सोन्याची ताट, पत्रावळ्या आलेत आता प्लॅस्टिकच्या. तर सांगायचा उद्देश एकच आहे, ज्यावेळेस तो एक ब्राह्मण कमरेला खोचून चमचा सोन्याचा बाहेर घेऊन येतो, तो म्हणला काढ 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 बघू, त्याला हिरा पण आहे. काय आहे? हिरा पण आहे, काढ बघू आपण काय आहे नक्की. आणि ज्यावेळेस तो चमचा कमरेला खोचलेला बाहेर काढतो, त्यावेळेस तो लाकडाचा झालेला होता बाहेर आल्यानंतर. म्हणून मला सांगायचं एकच आहे, ज्यावेळेस तुम्ही संतांच्या संगतीमध्ये आहात तोपर्यंत तुमचं सोनं आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही संतांची संगत सोडताल त्यावेळेस तुम्ही कोण आहात? स्वतःच बोला, कोण आहात तुम्ही? लाकूड आहात. बरोबर आहे ना? म्हणून संतांची संगत सोडायची. बरोबर आहे ना? म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा. बरोबर आहे ना? सोन्याचा चमचा झाला, जाऊ द्या. महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस संतांची संगत सोडली त्यानंतर मग लाकूड होतं. तसं आपणही लक्षात घ्यायचं, आपण कोणाच्या संगतीमध्ये जायचंय. माझे जगद्गुरु तुकोबराय देवाशी भांडतात, म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यासाठी मी काय केलं? काय म्हणतोय मी? त्यासाठी मी काय केलं? जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात, उपवास मारणे उपवास
त्यासाठी काय केलंय? उपवास केलेले आहे. उपवास पारायणे राखीला दारवंट, केला भोगवटा आम्हाला घे. पुढे जाऊयात आता. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात माझ्या वडिलांची, तसंच आजही दोन्ही भाऊ म्हणत असतील माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, मी आता मगाशी बोलून गेलो की तुम्ही आतापर्यंत जे काय कार्य केलंय, जे काय कर्म केलंय ते तुम्ही तपासून पहा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे आपल्याला विनवणी करतात. आता तरी पुढे नका करू नाश आयुष्याचा, पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबाराय या पण चरणामध्ये म्हणतात आता तरी पुढे, आतापर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहे ते माफ करून दिले जाईल, परंतु आता तरी तुम्ही सावध व्हा. म्हणून तर इथं पहिला शब्द वापरलेला आहे, आता तरी पुढे. आता तरी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक सांगायचं आहे, भगवंताचं नामचिंतन घ्यायला सुद्धा काय काय माणसं लाजतात. एक अशाच आजीबाई होत्या, आम्ही महाराज मंडळी सगळे गेलो होतो याला बालाजीला गेलो होतो. आपल्या इकडे काय म्हणतात, रामकृष्ण हरी, श्रीराम किंवा राम राम किंवा श्री स्वामी समर्थ, हे आपल्या इकडची वाक्य झाले. आणि बालाजीला गेल्यानंतर काय म्हणतात, गोविंद गोविंद. अशाच एक आजी आमच्या पुढे चालल्या होत्या. आम्ही म्हणायचो, म्हटलं इथलं नामचिंतन थोडंसं झालं पाहिजे, बरोबर आहे ना. नामचिंतनामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशातच ताकद नाही. तुम्ही दिवसभरातून एकदा तरी तुम्ही देवाचं नाव घ्या, बरोबर आहे ना. मग आम्ही गेल्यानंतर तिथं म्हटलो गोविंद. ती म्हातारी आजी पुढे होती, आमचं भीतीच आहे. मग आम्ही म्हणायचो गोविंद, असं वर तळत 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 वरती गेलो. वरती गेल्यानंतर सुद्धा आजीबाई समोर होत्या आणि आम्ही म्हटलं गोविंद. आजी तेव्हा पण म्हटली आमचं बी तेच आहे, बरोबर आहे ना. मग परत असं आजीबाई एका कट्ट्यावरती बसल्या, आणि कट्ट्यावरती बसल्यानंतर मी शेजारी जाऊन म्हटलं आजीची परीक्षा घेऊया. आजी मस्त आपल्यापेक्षा मोठी आहे, तरी पण आपण आजीची परीक्षा घेऊया. मग आजीच्या शेजारी जाऊन बसलो. आपल्या थाटात धोतर नेहरू टोपी होती. गोविंद आमचं बी तेच आहे, अशी आजी म्हणायला लागली. मी म्हणलं आजी, आम्ही मगापासून विचारतोय तुम्हाला, खाली आल्या खालून वरती येईपर्यंत तुम्ही एकच फक्त म्हणताय की आमचं बी तेच आहे, आमचं बी. मग आम्ही परत एकदा म्हटलं गोविंद आमचं बी तेच आहे. म्हणलं आजी याचं उत्तर सांगा. मग आजीनं उत्तर सांगितलं, बाबा ऐक बाबा, तू धोत्रवाला दिसतोय, महाराज आहे. नाही म्हणलं पोतराज आहे म्हणलं. मग आजी म्हणली की, मी म्हणलं आजी आम्ही म्हणतोय गोविंद गोविंद, तुम्ही म्हणताय आमचं बी तीच आहे, नक्की काय भानगड आहे आजी सांगा तरी. मग आजी म्हणली आमच्या मालकाचं नाव गोविंद आहे, नाव घ्यायचं नाही म्हणून मी म्हणलं आमचं बी तीच आहे. म्हणजे बघा, माणसं देवाचं नाव घ्यायला सुद्धा लाजतात, बरोबर आहे ना.
असं नका करू, कारण जगद्गुरु तुकोबार आहे. आपली लायकी नसताना सुद्धा ते आपल्याला हात जोडून सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपले चित्त शुद्ध करा. तुम्हाला हात जोडून नव्हे, दंडवत घालून लागोनिया पाया लागून या पाया विनवितो तुम्हा. तुमच्या पाया पडून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपली लायकी आहे का? नाही म्हणताय कुशाल. विठ्ठल विठ्ठल. आता सर्वांनी, आता जसं म्हटलं, आपल्याला हात वरती करायचे आहेत आणि भगवंताचं नामस्मरण करायचंय. कोण मीरा सेवा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. जगद्गुरु तुकोबारायांनी देवाशी भांडण केलं. कोणासाठी? बापासाठी. बरोबर आहे ना? आता तुम्हाला बाप सांगतो, ऐका आता. बाप महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळेस कोणी असू द्या, ज्यांना हात नाही त्यांना हाताची किंमत विचारा. ज्यांना बाप नाही त्यांना बापाची किंमत विचारा. आणि ज्यांना दोन्हीही नाही, आईही नाही आणि बाप नाही, त्यांना आई बापाची किंमत विचारा. म्हणून तर मी सांगतोय प्रत्येकाला की बाबा, संतांच्या, देवाच्या, गुरुच्या आणि आई बापाच्या पाया पडत चला. मोठ्यांचे आशीर्वाद घेत चला. कारण एकदा का बाप किंवा एकदा का आई जर निघून गेली ना, परत ते आपल्याला नाहीत भेटत. तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जावा, तुम्हाला पाहिजे ती वस्तू भेटेल. काय म्हणतोय? पाहिजे ती वस्तू भेटेल.
आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपला लिव्हर जरी खराब झाला तरी ते मॅच करून दिला जातो, तोही भेटतो, परंतु आई आणि बाप गेल्यानंतर भेटत नाहीत. ऐका आता बाप. हो बाप स्वाभिमानी बाप गण घर कणा त्याच्या काळात सुद्धा लाजाची संवेदना. काय म्हटलं इथं? एकच सेट करा, आता हलवू नका प्लीज. बाप घराचा तो पाया आई त्यावरी कळत जेव्हा खच तो रे पाया तेव्हा कोचते घर तेव्हा कोचते घर तेव्हा कोचते घर. प्रत्येक ठिकाणी आईच दाखवली, प्रत्येकाने आईच लिहिली. साने गुरुजींनी सुद्धा श्यामची आई लिहिली, पण श्यामचा बाप नाही लिहिला. का नाही लिहिला? कारण बाप असतानाच पडद्याआडचा कलाकार असतो. तो दाखवत नाही मी काय करतो. ज्या वेळेस तुमची आईकडे रडत रडत गेला, तुम्ही आईला म्हटलं आई मला खायला पैसे पाहिजेत, आई पटकन कमरेला खवलेले 2 रुपये काढून देते. पण भूक जरी लागली तरी तुम्ही आईपाशी जाता, आई मला भूक लागली. त्यावेळेस आई तुम्हाला जेवण देते. जेवण दिल्यानंतर तुमचं मन तृप्त होतंय, परंतु त्या जेवणाच्या आयुष्यभराची तयारी करून ठेवलेली असते. तो बाप कोणाच्याच लक्षात नाही. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणताल बाप रडतो का? बाप रडताना तुम्हाला कधीच नाही दिसणार. बाप रडतो केव्हा रडतो? ज्यावेळेस लग्न मंडपामध्ये म्हटलं जातं, सुरुवात केली जाते, काका म्हणतात स्वस्ती श्री गणनायकं श्री गजमुखं मोरेश्वरं स्थितम. त्यावेळेस बापाचा पहिला अश्रू खाली पडतो जमिनीवर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपला बाप जिवंत आहे, आता इथं बसलेल्यांपैकी कोणाला वडील नाहीत, कोणाला आई नाही. महाराज एक उदाहरण देतो तुम्हाला. गणेश महाराज डांगे वारकरी शिक्षण संस्था आहे त्यांची, विहापूरला, कडेगाव तालुक्यामध्ये. बारक बाळ होतं 2 वर्षाचं. बघा आई बाप नसल्यानंतर काय असतं. परंतु त्या बाळाला जाणीव सुद्धा होऊन दिली नाही की आपले आई बाप नाही. बाप गेल्यानंतर कळतो. बीड जिल्ह्यातील एक कुटुंब होतं महाराज. ते कुटुंब जे होतं ते ऊसतोड कामगार होते आणि ते इकडे ऊस तोडीसाठी आले होते. सह्याद्री कारखाना होता महाराज त्यांच्याकडे. त्यावेळेस ट्रॉली वरती बसलेले होते आई बाप आणि बाळ, आणि ट्रॉलीचा एक टायर फुटला. बाळाला शेतामध्ये फेकून दिलं आणि आई आणि बाप दोघेही त्या ट्रॉलीच्या खाली सापडले. जागीच त्यांचा मृत्यू झाला. काय त्या बाळाला कळतंय तेव्हा की माझी आई नाही, माझा बाप नाही. म्हणून तर म्हणलं ना, बाप रडतो ज्यावेळेस लग्न मंडपामध्ये आपल्या मुलीच्या अक्षदांना सुरुवात होती, त्यावेळेस पासूनच बाप रडत असतो. आणि बापाची खरंच लाडकी जी असते ना, ती लेक असते. लेक
लेकीवरती बापाचा लय जीव आणि बापावरती ही लेकीचा खूप जीव असतो. ज्यावेळेस लग्न मंडप पूर्ण भरलेला असतो, सकाळपासून बाप अन्नाचा कणही खाल्लेला नसतो त्या बापानं. बाप ऐका आता, बापानं अन्नाचा कणही खाल्लेला नसतो. सगळ्यांना तो जेवू घालतो. आलेल्या पाहुणे रावळ्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. प्रत्येकाला म्हणतो, पाहुणे मंडळींनी कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नका बरं का, आज माझ्या दिदीचं लग्न आहे. आणि हा जो दिवस असतो ना, तो बापाचा आनंदाचाही दिवस असतो आणि दुःखाचाही दिवस असतो. कोणत्याच बापाला असं वाटत नाही किंवा कोणताच बाप लग्नाच्या दिवशी, मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडत नाही असं नाही. रडतो. ज्यावेळेस लग्न संपूर्ण पार पडतं त्याच्यानंतर असा साईडला जाऊन तो दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून रडत असतो बाप. त्यावेळेस सगळे विचार आठवतो बाप. लहानपणापासून जे केलेले तिच्यावरती संस्कार आहेत, तिचा जो केलेला लाड आहे, प्रत्येकाला सांगतो, अरे माझ्या दिदीचं लग्न आहे, सगळ्यांनी जेवून जा बरं का, माझ्या दिदीचं लग्न आहे, सगळ्यांनी जेवून जा, कोणीही बिन जेवता जाऊ नका रे. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. संध्याकाळचे 5 वाजता. 5 वाजल्यानंतर मग आई येते, आई पण रडते. मावशी येते, मावशीही रडते. काका येतात, काकू येतात, सगळे रडतात. पण बापाला तिथे रडता येत नाही. बापाला तिथं रडता येत नाही. बाप धावत पळत येतो. अरे मंडपवाला, अरे माईक सिस्टीमवाला, अरे बँडवाला, तुमचे सगळ्यांचे पैसे घ्या बरं का. परत माझ्याकडे पैसे नसतील असतील, पण आता तुमचे पैसे घ्या, सगळ्यांनी जेवण करा. आणि ज्या वेळेस 4-5 जण तिथं जातात, कोपऱ्यात बसलेल्या बापाला उठवतात आणि म्हणतात, अरे बाबा, मुलगी वाटी लावायची आहे, आता आलं पाहिजे तुम्हाला, चला. मग त्यावेळेस बापाला 4-5 जण धरून आणतात. सगळ्यांकडे हळू जाणारी मुलगी बापाकडे पळत जाते, बापाला कडकडून मिठी मारते. आणि ज्यावेळेस मिठी मारते त्यावेळेस ती मिठी 5 ते 6 जण सोडवायला बघतात, पण ती सुटत नाही. त्याचं कारणही असं आहे, प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले. मुलगी वाटी लावायची म्हणून बाप जवळ येतो. डेक्यावरती जसं पाणी पडतं, जसा डेकूळ विरघळतो, तशी त्या बापाची स्थिती झालेली असती त्या दिवशी मुलगी वाटी लावताना. बापाला फक्त एकच कळतं की बाबा, आज माझी मुलगी मला सोडून जाणार आहे, आज माझी दिदी मला सोडून जाणार आहे. मग त्यावेळेस चाललेल्या गाडीला थाप मारतो बाप. आणि थाप मारल्यानंतर आज बापानं बाजू बदलली. ड्रायव्हरने काच खाली केली. बाप आज दिदीच्या बाजूने नसतो, बाप आज जावयाच्या बाजूने जातो. कधी न झुकलेला बाप आज जावयासमोर जातो आणि म्हणतो, बापू, 18 वर्ष झाले काळजाचा तुकडा सोन्यासारखा जपलेला आज मी तुमच्या हातामध्ये देतोय. जरी एखादी चूक झाली तरी तिच्या बापाची समजा, पण मुलीला माफ करा माझ्या.
असं म्हणतो तो फक्त बाप. आणि ज्यावेळेस आयुष्यभर कोणाचाही समोर न झुकलेला बाप जावयासमोर झुकतो आणि सांगतो, बापू सोन्याचा तुकडा मी आज तुम्हाला दिलेला आहे, काळजाचा तुकडा तोडून मी आज तुम्हाला देतो. आणि हे फक्त बापच करू शकतो. कन्यादानाचं काम सुद्धा फक्त बापच करतो. तेवढं धाडस फक्त बापातच असतं. म्हणून मगाशी मी म्हणून गेलो की हो बाप स्वाभिमानी बाळा, बाप कण खरं का, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. सांगायचा उद्देश एकच आहे. महाराज तुम्ही म्हणताल तुम्ही सगळं सांगताय संत महात्म्यांचं, सगळं सांगताय तुम्ही सगळ्यांचं, लोकांचं सांगताय, तुमचं काहीतरी सांगा. मला एकच सांगायचं आहे. ज्यावेळेस आपण 2016 गुरुवर्य इंदोरीकर बाबांनी सांगितलं होतं की 2019-20 तुम्ही घरात बसणार आहात, आणि ते खरं झालं. माझ्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग आहे. सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलला दुसरी लाट आली होती कोरोनाची. त्यावेळेस माझ्याही घरामध्ये माझ्या वडिलांनाच कोरोना झाला होता, पण बाप वाचवला. कारण ज्या वेळेस सातारा सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं गेलं त्यांना, बाप बाप गेल्यानंतरच खरा कळतो. ज्यावेळेस सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, टोटली 8 दिवस फक्त डोळ्यातून अश्रू चालू होते. काचेच्या बाहेर उभा राहूनच हात करायचे, पण नाही. मी म्हटलं नाही. ते सिस्टर डॉक्टर सगळ्यांना सांगितलं बाप माझा आहे, मी मेलो तर चालेल परंतु बाप जगला पाहिजे. का बरं म्हटलं, कारण हे क्षण परत नाही. तो बघा आज पण या दोन्ही दादांना सुद्धा वाटत असेल. चिट्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा दे, जहां तुम चले गए. मी मगाशीच म्हटलं ना की गेले 12 वर्ष झालं त्यांचा मेसेज नाही, त्यांचा कॉल नाही. ज्यावेळेस मी सांगतोय काय, सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्यावेळेस वॉर्ड मध्ये 250 रुग्ण होते, त्यामध्ये माझा पण बाप होता. पण जिद्द होती की बापाला आपण घरी घेऊन जायचं. सगळीकडून ओळख भरपूर असल्यामुळं
पळकीचा फायदा करून घेतला. म्हणजे खरंच ज्या डॉक्टरनी म्हणजे वाचवलं माझ्या वडिलांना, त्या डॉक्टरची 15 दिवसात बातमी कळाली की त्या डॉक्टरनी आत्महत्या केली. कारण का? बाप सांगतोय मी. त्या डॉक्टरची जी पत्नी होती ती गर्भवती होती आणि पोटामध्ये लेकरू होतं तिच्या, आणि ती लेडी जी होती, पत्नी जी होती, ती पॉझिटिव्ह आली. मग माझी बायकोच जगणार नसेल तर मी तरी का जगू, म्हणून त्या डॉक्टरने अक्षरशः आत्महत्या केली. त्यावेळेस गेलो तिथं मी. उदयनराजे सर्वांना माहिती आहेत, सातारचे. त्यांनी शेवटी 17व्या दिवशी सेपरेट रूम दिली आणि माझ्या वडिलांना वाचवलं. आणि अजून 1.5 महिन्यानंतर मी वडिलांना घरी घेऊन आलो. परंतु ऐका, मी कोणाला नावं नाही ठेवत. गावकी भावकी ह्या गोष्टी ज्या दिवशी आमच्या गावामध्ये सगळीकडे सांगितलं गेलं कर्म जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल. छोटा जरी मुलगा आला तरी त्याला कधी आरती न बोलणारा माझा प्रत्येकाला आवजावं करत होता. आणि खरंच म्हटलं ना, जसं कर्म असेल तसं फळ आहे. म्हणून प्रत्येकाने ज्यांच्या हातामध्ये आता आई बाप आहेत त्यांनी जपा. कारण आई वडिलांनंतर आपल्याला कोणी विचारत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, नाही कोणाची कोणी तुझे नव्हे कोणी, अंती जातील ऐकलं प्राण माझे माझे म्हणून. बहीण कोणाची, भाव कोणाचे, कोण कोणाचे सगळे सोयरे. आपणच आपले आहोत आणि आपले आईबाप आपले आहेत. असो, जास्त विस्तार करत नाही. आता माऊलींचं भजन घेऊया, त्यानंतर शेवटची चाल होईल आणि नंतर पुष्पवृष्टी होईल. आणि महत्वाची गोष्ट, प्रत्येकाच्या हातामध्ये फुलं दिली जातील. ती फुलं तिथून जागेवरून न टाकता तिथं समोर जाऊन टाकली तर बरं होईल, आरती पूर्ण होईल. ज्ञानेश्वर करविले तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या तोंडून एखादा जर चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष नाही. फुलं एक काम करा, हात लावा. गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष. जे काही ऐकलं, जे चांगलं आहे ते तुम्ही नक्कीच घेऊन जा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकच सांगतो की तुम्ही फक्त आई आणि बाप जपा. कारण म्हातारी माणसं किती कामाची असतात ते नसल्यानंतर कळतात की म्हातारी माणसं किती कामाची असतात. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांना जपा. कारण मगाशी म्हटलं ना मी की बाबा, चिठ्ठी ना कोई संदेश. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणालाही सांगून कॉल येत नाही. काही यम येतो, महाराज झालंय सगळं आता तुमचं, चला, असं नाही म्हणणार. देवाने दिलेल्या श्वासाच्या पुढे एकही मिनिट, एकही सेकंद आपण एक्स्ट्रा श्वासही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं सर्वांनी, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपण कर्म करतोय, आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा. कारण वरती गेल्यानंतर तुमच्याकडे किती सोनं आहे, किती नाणं आहे, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, जमीन जुमला, बंगला, गाडी, याचा हिशोब होत नाही. फक्त आणि फक्त तुमच्या कर्माचा हिशोब होतो. माणूस चुकतो नक्की, माणूस
चुकतो. माणसालाही माहिती आहे आपण इथं चुकलोय, परंतु तो चूक करायची थांबतो का? पडिले वळ ना. मग एवढं सगळं कळतंय तरी पण का बरं आपण असं करतो? बरोबर आहे ना बाबा? एवढं सगळं कळून सुद्धा आपण करतो. ती गोष्ट आजपासून या कीर्तनामध्येच असा संकल्प करा की बाबा आज इथं सांगितलंय आणि खरंच आहे. एक छोटासा दृष्टांत देतो महाराज आणि नंतर मग आपण पुढे जाऊया. एका मुलगा गेल्यानंतर कर्माचा फेरा मी सांगतोय, कर्म काय ते सांगतोय. आंब्याच्या बागेमध्ये एक मुलगा गेलाय. बागेमध्ये गेल्यानंतर त्याला डोळ्यांनी काय बघितला? काय बघितला? आंबा बघितला. बरोबर आहे ना? कर्म सांगतोय मी. कर्म हा शब्द फक्त तुमच्या माइंड मध्ये ठेवा. आंबा बघितला. आंबा बघितल्यानंतर ते डायरेक्ट मनापर्यंत पोहोचले की डोळ्यांनी आंबा बघितला. मग मनाने काय सांगितलं? मन आपलं विचित्र आहे, कधी काय करायला सांगेल सांगता येत नाही. मग मन म्हटलं की जा आंबा तोडून घे. बर, डोळ्यांनी पाहिला, मनाने संदेश दिला की बाबा तू जा. तोडला कुणी? हाताने तोडला. बरोबर आहे ना? हाताने तोडल्यानंतर मन सगळीकडे घाण करतं. हाताने तोडला आंबा. हाताने आंबा तोडल्यानंतर जिभेनं तो चाखला. चव कोणी घेतली? जिभेनं घेतली. बरोबर आहे ना? तेवढ्यात त्या बागेचा मालक आला. बागेचा मालक आल्यानंतर का बर आंबा तोडला म्हणून त्या बागेच्या मालकाने दांडकाने मारलं. मार कोणी खाल्ला? पाठीनं खाल्ला ना. बरोबर आहे ना? मग पाठीवर मार खाल्ल्यानंतर वळ उठेपर्यंत मारल्यानंतर पाणी कुठनं येणार आहे? बघितलेला कुणी आंबा? नियतीचा फेरा हा फिरतो. बरोबर आहे ना? डोळ्यानं बघितलंय, रडायलाही डोळ्यालाच लागलं. बाकी सगळं कर्म बाकी केलं, परंतु डोळ्याला ते करावं लागलं. ओके, असो. झालेली सेवा इथंच स्वामी समर्थांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. वंश परंपरा Love